आपण ऐकत आहात VAG मराठी स्टोरीज आणि सादर करते आहे मिसमॅच लव या कथेचा पुढचा भाग सुरू करण्याआधी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आधीचे पार्ट ऐकले असल्याची खात्री करून घ्या. चला सुरुवात करते मिसमॅच लव भाग 26. सकाळची वेळ. इनामदारांच्या व्हिलातील भव्य डायनिंग हॉलमध्ये एक विलक्षण शांतता पसरली होती. पण ही शांतता प्रसन्न नव्हती, तर येणाऱ्या वादळापूर्वीची ती एक शांतता होती. डायनिंग टेबलवर घरातले सर्व मंडळी येऊन बसली होती. कार्तिक नेहमीप्रमाणे आपल्या कडक इस्त्रीच्या शर्टमध्ये हातातील घड्याळाकडे वारंवार पाहत अत्यंत शिस्तीत बसला होता. त्याच्या चेहऱ्यावर नाश्ता उशिरा मिळत असल्याचा स्पष्ट वैताग दिसत होता. मॉम, लेट होतोय. नाश्ता कधी मिळणार आहे? आधीच सकाळपासून एकही गोष्ट नीट वेळेवर होत नाहीये. हो कार्तिक बेटा. सिद्धू, महादू, आत्ताच्या आत्ता बाहेर या बघू. गायत्रीने मोठ्या आवाजात फरमान काढलं. बाजूलाच कुटुंबातील इतर सदस्यही भुकेमुळे आणि प्रतीक्षेमुळे अस्वस्थ झाले होते. घड्याळाचा टिकटिक आवाज प्रत्येकाच्या कानाला टोचत होता. अखेर मनीषचाही संयम सुटला. काय चाललंय काय? गेले 10 मिनिटं आम्ही इथं मूर्खासारखे वाट पाहत बसलोय. सिद्धू, आजच्या दिवसात नाश्ता येणार आहे की नाही? मनीषने रागाने ओरडत विचारलं. मनीषचा आवाज ऐकून गायत्रीचा पारा आता अधिकच चढला. सिद्धू, किती वेळा हाका मारले मी, तू बहिरा झालायस का? त्यांनी मोठ्याने आवाज दिला. स्वयंपाकघरातून महादू थरथरत बाहेर आला. त्याच्या हातातील पाण्याचा जग थोडासा डगमगत होता. आलो मॅडम, फक्त 5 मिनिट. महादूचा आवाज दबलेला होता. गेल्या 10 मिनिटापासून तू हेच सांगतोयस महादू? आणखी किती वेळ आम्ही इथे उपाशी बसणार आहोत? मनीषने तावातावाने विचारलं. आणि एवढ्यात गायत्रीने महादूला रोखत विचारलं, आणि तू सारखा बाहेर का येतोयस? आणि सकाळपासून सिद्धू कुठे तडफडलाय? त्याला 1000 वेळा सांगितलंय की टेबल लावायचं काम त्याने करायचं आणि तू फक्त स्वयंपाकाचं पाहायचं. कुठं आहे तो? गायत्रीने म्हणताच कार्तिकला मघाचं गार्गीचं वागणं आठवलं. ती सांगत होती सिद्धू नाहीये आणि तिला लवकर जाऊन नाश्ता बनवायचा आहे. पण कार्तिकने त्या झुरळाच्या पायी तिला सोडलंच नव्हतं. महादूचा चेहरा आता पांढरा फटक पडलेला. त्याला काय बोलावं सुचत नव्हतं. त्याचे डोळे वारंवार टेबलच्या टोकाला शांत बसलेल्या दादासाहेबांकडे जात होते, जे हे सगळं चाललेलं नाटक शांतपणे पाहत होते. महादू काही बोलणार इतक्यात किचनमधून गार्गी हातात नाश्त्याचा मोठा बाऊल घेऊन बाहेर आली. आय एम सॉरी, नाश्ता तयार व्हायला थोडा उशीर झाला आज, पण हा घ्या गरमागरम नाश्ता. महादू दादा, तुम्ही पटापट सर्व करा बघू. गार्गीने अत्यंत साध्या पण नम्र आवाजात म्हटलं आणि तो बाऊल टेबलच्या मधोमध ठेवला. गार्गीला अशा प्रकारे नाश्ता घेऊन येताना पाहून सर्वांच्याच भोवया उंचावल्या. कार्तिकच्या लक्षात आलं, अच्छा, तर ती सकाळी खरंच बोलत होती. पण हा सिद्धू कुठं गेलाय नेमका? त्याने एकदा तिच्याकडे पाहिलं आणि पुन्हा नजर वळवली, कारण त्याला सकाळचं दृश्य डोळ्यासमोर आठवलेलं. पण गायत्रीच्या डोळ्यात मात्र संशयाचं जाळं विणलं गेलं होतं. गार्गी, पण तू का आणलायस नाश्ता? मी समजले नाही. तू किचनमध्ये काय करत होतीस? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सिद्धू कुठे आहे? गायत्रीने दरडावून विचारलं. ताई, ते सिद्धू. महादू पुन्हा बोलण्याचा प्रयत्न करू लागला, पण त्याचा आवाज भीतीपोटी घशातच अडकला. महादूची ती अवस्था पाहून गार्गीने स्वतःच पुढाकार घेतला. मॉम, सिद्धूला तातडीने गावी जावं लागलंय. त्याची बायको प्रेग्नंट आहे आणि तिला अचानक दवाखान्यात न्यावं लागलं. अशा वेळी त्याचं तिथं असणं जास्त गरजेचं होतं, म्हणून तो गावी गेलाय. डोंट वरी. गार्गीने शांतपणे सत्य परिस्थिती मांडली. डोंट वरी, पण तो गावी गेलाच कसा? काल रात्री मी त्याला स्पष्ट सांगितलं होतं की तुला रजा मिळणार नाहीये, मग तो असा जाऊ कसा शकतो?
इथे पार्टी आहे 2 दिवसांनी आणि माझी परवानगी नसताना त्याने घराबाहेर पाऊल टाकलंच कसं? गायत्रीचा आवाज आता पूर्ण हॉलमध्ये घुमत होता. गार्गीने एक दीर्घ श्वास घेतला आणि गायत्रीच्या डोळ्यात डोळे घालून म्हणाली, मॉम, त्याला मीच जा सांगितलं. बघा ना, त्याची बायको अडचणीत आहे, त्याला बाळ होणार आहे. माणुसकीच्या नात्याने अशा वेळी त्याला रजा मिळणं त्याचा अधिकार होता. त्याच्या कुटुंबाला त्याची गरज होती म्हणून मीच त्याला परवानगी दिली. गार्गीच्या डोळ्यात हे उत्तर देतानाही पाणीच होतं. ऐकताच गायत्रीच्या रागाचा स्फोट झाला. त्यांनी हातातला चमचा जोरात प्लेटवर आदळला. माणुसकी, अधिकार? गार्गी, तुला अजून या घराचे नियम नीट माहीत नाहीयेत वाटतं. मी गायत्री इनामदार, या घराची मालक आहे मी. जेव्हा मी एखाद्या गोष्टीला नकार देते तेव्हा या घरात कोणाचीही हिंमत होत नाही त्या निर्णयाला ओलांडण्याची. मग तू सांगणारी कोण आणि त्याने का बरं जावं? गायत्री आता उभ्या राहून गार्गीवर ओरडत होत्या. वातावरण इतकं तापलं होतं की कोणालाही काय बोलावं ते सुचतच नव्हतं. मॉम, तुम्ही आधी खाऊन घ्या. सर्वांनी आधी नाश्ता करून घ्या, मग बोलू. महादू दादा, वाढा ना आहो तुम्ही. कार्तिकला आणि काकांना वेळ होईल पुन्हा ऑफिससाठी, ती महादूला म्हणाली. तसं महादू पुढे होणार तर गायत्रीचा आवाज पुन्हा कडाडला. महादू, थांब. आणि आधी तू माझ्या प्रश्नाचं उत्तर दे गार्गी. कोणत्या अधिकाराने त्याला तू गावी पाठवलंस? कोण आहेस कोण तू? गायत्रीने टेबलावर दोन्ही हात जोरात आपटले. मला अधिकार नाहीये, मला माहिती आहे, पण बस माणुसकीच्या नात्याने. माणुसकी माय फूट? आता घरातलं काम कोण, तुझा बाप येऊन करणार आहे का? मॉम, माझ्या बाबांचं नाव असं घेऊ नका आणि मी करेन ना काम. मला काहीच प्रॉब्लेम नाही आहे. इवन मी ठरवलेलं सुद्धा की तो गेलाय तर हेल्प करायची महादू दादांची. आता हिला काय गरज होती म्हणून हे सगळं हिनं स्वतःच्या अंगावर ओढून घेतलंय. कार्तिकने उपहासाने नकारात्मक मान हलवली आणि डोक्यावर हात मारला. त्यावेळी गार्गीचं लक्ष नेमकंच त्याच्याकडे गेलं. महादू, मला नाश्ता वाढ, मला वेळ होतोय. कार्तिक विषय बदलत म्हणाला. अहो, मलाही वाढ, मलाही ऑफिसला जायचंय, मनीष म्हणाला. अखेर इतका वेळ शांत बसलेले दादासाहेब आपला गंभीर आवाज उंचावत म्हणाले, गायत्री, आता शांत हो. आधी समोर आलेला नाश्ता खाऊन घेऊ, मग काय ते बोलू. दादासाहेबांच्या त्या एका वाक्याने गायत्री क्षणभर थांबली, पण तिचा राग शांत झाला नव्हता. त्याने गार्गीकडे एक जळजळीत कटाक्ष टाकला आणि नकारार्थी मान हलवत त्या पुन्हा खुर्चीवर बसल्या. या गार्गीला कशाला नसते उद्योग करायचे असतात देव जाणे. चांगलं आरामाचं जीवन मिळालंय, आराम करायचा तर, पण नाही. मध्यमवर्गीय ते मध्यमवर्गीयच राहणार ही. निधी मनाशीच म्हणत तिनेही नाश्ता करायला घेतला. नाश्त्याच्या टेबलवर आता केवळ भांड्यांचा आवाज येत होता, पण प्रत्येकाच्या मनात विचारांचं वादळ सुरू होतं. सगळेच नाश्ता करत होते पण गार्गी बसली नव्हती. गार्गी, तूही बस ना, तुला नाही करायचा का नाश्ता? दादासाहेबांनी विचारलं. हो ग्रँडपा, मी नंतर करेन, ती म्हणाली आणि कोणाला काय हवं नको ते बघू लागली. नाश्ता झाला तसा कार्तिक उठून वर बेडरूममध्ये निघून गेला. मनीष आणि निधी त्यांचं आवरून निघून गेले. दादासाहेब मात्र मुद्दामच तिथे वर्तमानपत्रात तोंड घालून बसलेले. गायत्री तिथेच गार्गीची हालचाल टिपत होती, जिचा तिला कधीचा राग आलेला. गार्गी मात्र शांतपणे आता डायनिंग टेबल आवरत होती. स्वतःला काय समजतेस तू गार्गी? माझा सतत अपमान करायचा हे ठरवून आली आहेस का तू या घरात? अहो, असं काहीच नाही आहे मॉम, तुम्ही असं का म्हणताय? मग माझा शब्द मोडून तुला काय मिळतं दरवेळी? मी या घरची मालक आहे. मी सिद्धूला जाऊ नको असं बजावलं असताना तू त्याला जा असं कोणत्या अधिकाऱ्याने सांगितलंस? तुझी हिंमतच कशी झाली माझा शब्द डावलण्याची? गायत्रीचा आवाज पुन्हा हॉलमध्ये घुमला. मॉम, मी तुमचा शब्द डावलला नाही आहे, पण परिस्थिती अशी होती की तिथं माणुसकी महत्त्वाची होती. त्याची बायको दवाखान्यात आहे,
असं असताना त्याचं मन तरी इथे कामात लागलं असतं का? आणि मी सांगितलं ना, तो येईपर्यंत त्याची सगळी कामं मी करेन, मग तर झालं. गार्गी ठामपणे म्हणाली, तू करणार? वा, तुला स्वतःचं जमत नाही आणि तू घर सांभाळणार? काय ग, या कराराच्या लग्नामुळे तू स्वतःला या घरची मालकीण तर समजायला लागली नाहीयेस ना? गायत्रीने हीन शब्दात तिला सुनावलं. गार्गीला करार या शब्दाने आतून कुठेतरी लागलं. तिचे डोळे पाणावले, पण तिने स्वतःला सावरलं. तेवढ्या दादासाहेबांचा गंभीर आणि जड आवाज हॉलमध्ये घुमला. पुरे कर गायत्री, आता अति होतंय. दादासाहेब सरळ गायत्रीच्या नजरेत बघून बोलू लागले. मघापासून बघतोय तू तिचा ज्या प्रकारे अपमान करत आहेस हे चुकत नाहीये का? गार्गीने जे केलं ते योग्यच केलं. उलट याची अपेक्षा मला तुझ्याकडून होती. घर म्हणून पाहिलं तरी आहेस का कधी या घराकडे? ती या घरची कोणीही नसून इनामदार घराण्याच्या प्रतिष्ठेला शोभेल असंच वागते आहे. हा तिच्या मनाचा मोठेपणा आहे. माणसं फक्त कामासाठी वापरायची नसतात गायत्री. तिच्याकडून शिक थोडंसं. हो बरोबर आहे बाबा, ही आल्यापासून तुम्हाला आता माझ्यातच दोष दिसू लागले असतील. तुम्ही आता मलाच बोलणार. माझं वर्चस्व, माझा अधिकार ओढून घेत ही मला नीच दाखवते आहे आणि तुम्ही आहात की तिचीच बाजू घेत आहात? गायत्री, तिची बाजू घेत नाहीये मी सत्य सांगतोय. कार्तिक एव्हाना खाली आलेला आणि तिथेच जिन्यात थबकलेला त्याने त्यांचं सगळं बोलणं ऐकलेलं. गार्गीने योग्य वेळी योग्य निर्णय घेतलाय. तिने सिद्धूला फक्त सुट्टी दिली नाही तर त्याची जबाबदारी स्वतःवर घेतली आहे. तसं पाहायला गेलं तर काय गरज होती तिला हे सगळं करण्याची? पण मालक असणं म्हणजे फक्त अधिकार गाजवणं नसतं गायत्री, तर समोरच्या माणसाला माणूस म्हणून वागवणं आणि त्याच्या सुखदुःखात उभं राहणं हे असतं. गार्गीचं वागणं मला पटलंय आणि हा विषय आता इथेच थांबव. दादासाहेबांच्या शब्दांपुढे बोलण्याची हिंमत आता तिच्यात नव्हती. गायत्रीचा चेहरा रागाने लाल झाला होता. तिने एक जळजळीत कटाक्ष गार्गीवर टाकला. ठीक आहे, नोकरांच्या जोडीने हिलाच काम करायची हौस आहे तर मला काय करायचंय, करे ना का? आणि ती उठून ताड पावले टाकत निघून गेली. गार्गीचं लक्ष निघून गेलेल्या गायत्रीकडे होतं. ते आता तिथेच जिन्यात गेलं जिथे कार्तिक उभा होता, जो गार्गीकडे पाहत होता आणि तिच्या डोळ्यात पाणी होतं. त्याला समोर पाहताच गार्गीने चेहरा पटकन वळवला. कार्तिक मात्र तसाच पावलं टाकत ऑफिससाठी बाहेर पडला. त्याला कळत नव्हतं तिच्या डोळ्यात आज पाणी पाहून त्याला वाईट का वाटत होतं. गार्गी, माफ कर बेटा, डोळे पुस बरं आधी. एव्हाना दादासाहेब तिच्या बाजूला येऊन तिच्या खांद्यावर थोपटत म्हणाले. तसं तिने पटकन डोळे टिपले. मी आधीच बोललो नाही, पण खरं सांगतो, तू माझं मन कालच जिंकलंयस बेटा आणि लिहून देतो. एक दिवस तू कार्तिकचं मन ही जिंकशील, नक्की जिंकशील. मला हे अशक्य आहे ग्रँडपा, मला नाही जमणार, मला माफ करा. मला नाही जिंकायचं कोणाचं मन जिथे माणसाला काही किंमतच नाहीये. गार्गी, शांत हो बाळा. हो, मी असं त्यांच्या विरुद्ध जायला नको होतं, पण सिद्धूचा चेहरा मला पाहावला नाही ग्रँडपा, आणि म्हणून मी, आणि हेच तर जिवंत माणसाचं लक्षण आहे गार्गी. पण त्या मला चुकीचं समजत आहेत ना ग्रँडपा. हे बघ, ज्यांना समजतं त्यांना समजवायचं असतं, ज्यांना समजत नाही त्यांना सोडून द्यायचं. चल नाश्ता करून घे बरं. तू सगळ्यांनी नाश्ता केलाय, तू एकटीने केला नाहीयेस. जा आधी खाऊन घे. माझं बुटीक पण बुडेल ग्रँडपा. एक महत्त्वाची ऑर्डर आली आहे आणि ती मला 2 दिवसात द्यायची आहे आणि नेमका सिद्धू गावाला गेला आणि आता मला 2-3 दिवस तरी बुटीकमध्ये जायला नाही जमणार आहे. हो अगं, मग घरी आणते काम. आणि हो, काळजी करू नको, मी एक लेडी मेड
अपॉइंट केली आहे. येईल ती दुपारपर्यंत, म्हणजे तुझा लोडही कमी होईल. खरंच तुम्ही अपॉइंट ही केली आहे? दादासाहेबांच्या या उपायाने तिच्या चेहऱ्यावर एक चमक आली. अरे हो, मला माहिती होतं हे असंच होणार, म्हणून मी कालच केलंय हे काम. माझ्यासाठी अवघड आहे का ते? मग ठीक आहे. ती हसली. जा आता तू नाश्ता कर, मी पाय मोकळे करून आलो, ते म्हणाले आणि तिने मान हलवली. ती किचनकडे वळलेली आणि दादासाहेब बाहेर निघून गेले. हॉलमध्ये आता पूर्ण शांतता होती. सकाळच्या त्या रणसंग्रामानंतर गार्गी आता कुठे स्वतःसाठी नाश्ता घेऊन डायनिंग टेबलच्या एका कोपऱ्यावर शांतपणे बसली होती. एवढ्यात पायऱ्यांवरून घाईघाईत उतरल्याचा आवाज आला. क्षिती धावतच तिथे आली आणि डायनिंग टेबलची एक खुर्ची ओढून बसली. सिद्धू, सिद्धू, नाश्ता वाढ बरं मला लवकर. गार्गीने नाश्ता करता करता क्षितीकडे पाहिलं. क्षिती, आज लेट आलीस नाश्त्याला? तिने सहजच विचारलं. क्षितीने गार्गीकडे अत्यंत तिरस्काराने आणि वैतागून पाहिलं. तुला काय करायचंय? तू तुझं काम बघ ना. आणि हा सिद्धू कुठे कडमडलाय? क्षिती पुन्हा चिडून ओरडली. सिद्धू, येतोयस का आता? क्षिती, ओरडून उपयोग नाहीये. सिद्धू गावी गेलाय, तो नाहीये सध्या. गार्गी उठली आणि तिला म्हणाली, थांब, मी देते तुला नाश्ता. गार्गी किचनमध्ये गेली आणि क्षितीसाठी काहीच मिनिटात नाश्ता घेऊन आली. तिनं क्षितीसमोर प्लेट ठेवली. क्षिती नाश्ता करायला लागली खरी, पण तिचं लक्ष अन्नाकडे नव्हतं. तिचे हात थरथरत होते आणि ती वारंवार आपल्या फोनकडे बघत होती. तिच्या चेहऱ्यावर प्रचंड टेन्शनचे भाव दिसत होते. गार्गी तिथेच बसून क्षितीचं निरीक्षण करत होती. क्षिती जरी वरवर रागीट वाटत असली तरी तिच्या डोळ्यात एक भीती लपलेली होती. तिचे डोळे प्रचंड ताण आल्यासारखे दिसत होते. असं वाटत होतं की ती रात्रभर झोपलीच नाहीये. तिला नक्कीच काहीतरी टेन्शन आहे, हे गार्गीला स्पष्ट जाणवलं. क्षिती, सगळं ठीक आहे ना? आणि काय ग, आज कॉलेज नाही आहे का तुला? गार्गीने हळूच विचारलं. तुला का सांगू मी? मुळात तू माझ्याशी बोलायला येतेच कशाला? मला तुझ्याशी बोलण्यात काडीचाही इंटरेस्ट नाहीये. सो प्लीज कीप क्वाईट, म्हणत ती तिचा नाश्ता करू लागली. अगं, टेन्शनमध्ये वाटलीस म्हणून विचारलं मी. राहिलं, म्हणत गार्गी तिथून उठली आणि सरळ किचनमध्ये निघून आली आणि जेवणाची तयारी करू लागली. तसंही जेवण तयार झाल्यावर तिला तिच्या बुटीकमध्ये जायचं होतं. एवढ्यात तिचा फोन वाजला. फ्रीजवर ठेवलेला फोन तिने पाहिला तर प्रियांशचा कॉल येत होता. आजचा पार्ट इथेच संपलेला आहे. असं वाटतं क्षितीच्या आयुष्यात काहीतरी गडबड आहे. गार्गी ती शोधून काढू शकेल का? पण क्षिती तिचा असा वारंवार अपमान करते, तिरस्कार करते, तर तिचं मन गार्गी जिंकू शकेल का? हे पाहूया पुढच्या भागात. बघूया काय होतंय पुढच्या भागात. त्यासाठी ऐकत रहा मिसमॅच लव. आणि कथा आवडत असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअरसुद्धा करा. थँक्यू सो मच.